नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक शैक्षणिक वर्ष 2024-25 करता विविध कोर्सेसला ऑनलाईन ॲडमिशन देणे चालू आहे। आज जो आपण व्हिडिओ बनवणार आहोत तो आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील ॲग्रिकल्चर तसेच हॉर्टिकल्चर डिप्लोमाकरिता ऑनलाईन ॲडमिशन चालू आहे। त्यांचे राऊंड संपलेले आहेत, फक्त शेवटचा राऊंड राहिलेला आहे स्पॉट राऊंड। आता स्पॉट राऊंड म्हणजे काय की डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे, ठीक आहे। मग स्पॉट राऊंड करता कोणत्या स्टडी सेंटर कॉलेजवर कोणत्या कॅटेगरी करता किंवा समांतर आरक्षणाकरता किती जागा शिल्लक आहेत हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ह्या व्हिडिओचं टायटल असणार आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी ॲग्रिकल्चर प्रोग्राम्स ॲडमिशन प्रोसेस 2024-25 स्पॉट राऊंड वॅकन्सीज। स्पॉट राऊंडकरिता कोणत्या स्टडी सेंटर कॉलेजमध्ये कोणत्या कॅटेगरीला तसेच कोणत्या समांतर आरक्षणाला किती जागा शिल्लक आहेत ती आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे, डायरेक्ट लाईव्ह दिसणार आहे, ठीक आहे। मग तुम्ही काय करायचं आहे की तुम्हाला जे जवळ पडतं स्टडी सेंटर कॉलेज त्या जवळच्या स्टडी सेंटर कॉलेजला डायरेक्ट जायचं आहे। डायरेक्ट जाऊन आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरलेलं त्यांना दाखवायचं आहे आणि तिथं जर आपल्या कोर्सेसला तुमच्या कॅटेगरीला समांतर आरक्षणाला तुमच्या मेरिटप्रमाणे तुम्हाला जर जागा शिल्लक असेल आणि तिथं जर तुम्हाला ॲडमिशन देणार असतील त्यांनी तर लगेचच ऑनलाईन पेमेंट करायचं आहे, आपल्या कोर्सची फीस आणि ॲडमिशन आपलं कन्फर्म करायचं आहे, ठीक आहे। त्याच्यासाठी स्पॉट राऊंडला जाते वेळेस तुम्ही आपल्याशी जवळ पैसे घेऊन जायचं आहे, कारण लगेचच तुम्हाला जर त्याने ॲडमिशन देतो म्हणले तर लगेचच पेमेंट केल्याशिवाय तुमचं ॲडमिशन होणार नाही। पुन्हा देतो, उद्या देतो, परवा देतो असं होत नाही। यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातले कुठल्याही कोर्सचं ॲडमिशन त्यांच्या कोर्सची फीस भरलं की त्यांचं ॲडमिशन कन्फर्म होऊन जातं। त्याच्यासाठी स्पॉट राऊंडला जाते वेळेस तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये जाणार आहे त्यावेळेस आपल्या अकाउंटवर पैसे भरूनच जायचं आहे, तसेच मोबाईलमधलं डेटा पॅक वगैरे रिचार्ज टाकूनच जायचं आहे। कारण जर स्टडी सेंटर कॉलेजवाले तुम्हाला ॲडमिशन देतो म्हणले तर लगेच त्यांना ऑनलाईन फोनपेद्वारे वगैरे पेमेंट करून टाकायचे किंवा ATM कार्ड जर सोबत नेलं तर खूपच चांगलं। आपलं ATM कार्ड जर तुम्ही सोबत नेलं आणि त्याच्या अकाउंटवर पैसे असले पाहिजेत आणि तुम्हाला फीस किती आहे तुम्हाला तर माहीतच आहे कोर्सची, त्या कोर्सचे फीस घेऊन जायचं आपल्या अकाउंटवर। मग ATM कार्ड जर असेल तर तिथं लगेचच OTP येतं, OTP देऊन तुमचं ॲडमिशन कन्फर्म करून टाकायचं आहे, ठीक आहे, फीस भरून। ओके, तर पुढे आता बघूया आता स्पॉट राऊंड वॅकन्सीज कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या स्टडी सेंटरला कोणत्या तालुक्यात किती आहेत तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसून जाईल। तर पहिला रिजन आहे, विभाग वाईज सांगतो मी, बाकीचं तुम्ही स्क्रीनवर त्या कॉलेजचं नाव वगैरे बघा, तुम्ही बघून घ्या, वॅकन्सीज वगैरे तुम्हीच बघून घ्यायचं आहे। मी फक्त तुम्हाला काय विभागाचे नाव सांगणार आहे आणि स्क्रोल करत जाणार आहे स्क्रीन। खूप मोठी PDF आहे त्याच्यामुळे थोडंसं फास्ट घेऊया आपण। आणि व्हिडिओचं रिझोल्युशन तुम्हाला हाय करून बघायचं आहे, जास्तीत जास्त रिझोल्युशन करून बघायचे, कारण फॉन्ट साईज बारीक आहे तुम्हाला दिसणार नाही, ठीक आहे। तर व्हिडिओचं रिझोल्युशन जास्त करून पाहायचं आहे। पहिल्यांदा रिजन आहे अमरावती रिजन। अमरावती रिजनमध्ये बघा शिवाजी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अमरावती आहे, त्याच्यामध्ये बघायचं किती जागा शिल्लक आहे। ओके, आता बाकीचेही कंटिन्यू पाहून घ्या, मी आता त्याचं नाव वगैरे घेत बसणार नाही, ठीक आहे। तुमचं रिजन कोणतं आहे बघायचं आहे तुम्हाला, तसेच तुमचं डिस्ट्रिक्ट कोणतं आहे बघायचं आहे, तुमचं कॉलेज ॲडमिशन घ्यायचं कोणतं बघायचे आणि त्या कॉलेजमध्ये तुम्हाला पाहिजे असलेल्या डिप्लोम्याला जागा शिल्लक आहेत का बघायचे। डिप्लोम्याला बी बघावं लागतं बरं का जागा, डिप्लोमा वाईज ॲडमिशन असतं तुमचं। जर तुम्ही कृषी पत्रकारितेला ॲडमिशन घ्यायचं असेल तर कृषी पत्रकारितेचं जागा बघायची तुम्हाला, कृषी अधिष्ठानला ॲडमिशन घ्यायचे तर कृषी अधिष्ठानच्या जागा बघायचे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविकेला घ्यायचे तर कृषी व्यवस्थापन पदविकेच्या जागा तुम्हाला बघायची, त्या जागा असतील तरच त्या कॉलेजमध्ये तुम्हाला जायचे। ओके, आता हे ॲग्रिकल्चर प्रोग्राम आणि हॉर्टिकल्चर प्रोग्राम ह्या दोघांपैकी तुम्हाला कोणतं ॲडमिशन घ्यायचे पहा। आता ही सिरियल नंबर 5 पर्यंतच्या जागा दिसल्या तुम्हाला स्क्रीनवर। ओके, 4 पर्यंतच्या घेऊ अगोदर, ठीक आहे। पुढे सरकू आता, बघून घ्या। ओके, 4 पर्यंतचे घेतलं आपण आता, ठीक आहे। ओके, तर 9 पर्यंतच्या जागा पाहिल्या तुम्ही, पुढे घेऊया आता, फास्ट घेऊया। ओके, आता याच्यामध्ये सिरियल नंबर 15 पर्यंतचं घेतलो आपण। ओके, हां,
आता सिरियल नंबर 16 पासून 20 पर्यंतचे बघा. ओके, तर सिरियल नंबर 21 पासून 25 पर्यंत. सिरियल नंबर 26 ते 31. ओके, सिरियल नंबर 36 पर्यंत. सिरियल नंबर 41 पर्यंत. सिरियल नंबर 47 पर्यंत. सिरियल नंबर 52 पर्यंत. आता विभाग वगैरे तुम्ही बघून घ्या बरं का. मी फक्त आता पूर्ण PDF तुम्हाला दाखवणार आहे ह्याच्यामध्ये. सिरियल नंबर 57 पर्यंत पहा. पुढे सिरियल नंबर 63 पर्यंत. सिरियल नंबर 69 पर्यंत. सिरियल नंबर 74 पर्यंत. सिरियल नंबर 81 पर्यंत. सिरियल नंबर 87 पर्यंत. ओके, सिरियल नंबर 92 पर्यंत. खूप जास्त स्टडी सेंटर आहेत बरं का त्याच्यासाठी. हे पुन्हा बघा, सिरियल नंबर 97 पर्यंत. सिरियल नंबर 104 पर्यंत. सिरियल नंबर 108 पर्यंत. ओके, सिरियल नंबर 113 पर्यंत. सिरियल नंबर 120 पर्यंत. ओके, सिरियल नंबर 126 पर्यंत. जास्त स्टडी सेंटर झालेत बरं का. ठीक आहे. ओके, सिरियल नंबर 132 पर्यंत. सिरियल नंबर 139 पर्यंत. सिरियल नंबर 146 पर्यंत. 150 पर्यंत सिरियल नंबर. सिरियल नंबर 155 पर्यंत. सिरियल नंबर 162 पर्यंत. सिरियल नंबर 167 पर्यंत. वॅकन्सीज बघून घ्या. सिरियल नंबर 171 पर्यंत. ठीक आहे. आता मी काही वाचत नाही, मी फक्त फास्ट घेतो. आता तुम्ही वॅकन्सीज बघून घ्या पटपट. ओके. नांदेड जिल्ह्याचा आलेला आहे पहा. ओके, नांदेडमध्ये बरेच सेंटर आहेत. ओके, नांदेडमधले सेंटर संपत आले. 248 पर्यंत. पुढे बी आहेत वाटाले, आहेत भरपूर. ओके, 249ला आहे की नांदेडला. ओके, नांदेडचे सेंटर बरेच आहेत. ठीक आहे. ते कोर्स वाईज बी आहे ना. ठीक आहे. एका सेंटरवर 3 ते 6 कोर्स बी असू शकतात, एक बी असू शकतात. ठीक आहे. नाशिकचं आलेलं आहे. आता नाशिकचं पाहून घ्या.
ओके, नाशिकचं झालेलं आहे 76. ओके, नाशिक. ओके, नाशिकमध्ये बी बरेच आहेत. तीनशे 6. तीनशे 16. तीनशे 17. नाशिक. ओके, 324. एका सेंटरवर बरेच कोर्सेस आहेत, त्याच्यामुळे ती वेगवेगळे नाव दाखवत आहे. लिस्ट मोठी दाखवत आहे बरं का. त्याच्यामुळं कंटाळा न करता लिस्ट बघायची. तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता वेबसाईटवरून. आता व्हिडिओ बनवता बनवता मी म्हटलं दाखवावं सगळे आता. ठीक आहे, कशाला थांबायचं आणखी. 341. कधी कधी व्हिडिओ बनवता बनवताच काय येते की ही पण दाखवून द्यावं वाटते. बरं, व्हिडिओ मोठा होतो त्यानं. ठीक आहे, तुम्ही फॉरवर्ड करून सुद्धा बघू शकता. ओके, ठीक आहे. तुम्हाला डायरेक्ट जायचे बरं का. जिथं तुम्हाला वॅकन्सी दिसेल त्या कॉलेजला तुम्हाला डायरेक्ट जायचं आहे. इथं ऑनलाईन वगैरे करत बसायचं नाही, डायरेक्ट जायचं त्या कॉलेजला. फीस सोबत घेऊन जायची. हां, ठीक आहे. 357. तीनशे 66. पुणे आले बरं का. आता पुणे आले तर भरपूर आहेत. 372. ओके, पुणे. ओके, 382. 387. ठीक आहे, फास्ट घेऊया आपण. ओके, पुणे रिजन बरं का. पुणे रिजनमध्ये सातारा जिल्हा सुद्धा येते बरं का. ठीक आहे, रिजनमध्ये विभागीय केंद्र. ठीक आहे. 399. ओके, चला लिस्ट संपत आलेली आहे. हां, शेवटी आहे सोलापूर आणि पुणे रिजनच आहे. सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये बघत आहोत आपण जागा. ओके, ठीक आहे. ओके, संपले का म्हणतो. यस. तर मित्रांनो, ही 52 पेजेस आहे. ही तुम्हाला PDF जी आहे, जर तुम्हाला व्हिडिओ मोठा वाटत असेल तर ycmou.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं. तिथं वरच्या साईडला सगळ्यात वरी ॲडमिशन म्हणून तुम्हाला एक आयकॉन दिसेल किंवा ऑप्शन दिसेल. ॲडमिशनवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपन होतं. नवीन पेजवर विविध शैक्षणिक कोर्सेसला ॲडमिशन म्हणून 3 ऑप्शन दिसतील तुम्हाला. त्याच्यामधील कृषी शिक्षण क्रम प्रवेश असं तुम्हाला एक टॅब दिसेल, ऑप्शन दिसेल. तर त्या कृषी शिक्षण क्रम प्रवेश 2024-25वर क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट YCMOU म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ॲग्रिकल्चर प्रोग्रॅम्स 2024-25 ॲडमिशनच्या पेजवर जाऊन पोहोचता. तेथे पोहोचल्यानंतर डाव्या साईडला तुम्हाला तिथं स्पॉट राऊंड वॅकन्सीजचा ऑप्शन दिसेल. स्पॉट राऊंड वॅकन्सीज. मग त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला PDF ओपन होईल. ती ओपन करून तुम्हाला बघायचं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या जवळच्या तालुक्याच्या जवळच्या सेंटरवर आपल्या कोर्सला कुठं जागा शिल्लक आहे. आणि जिथं कुठं जागा शिल्लक आहे त्या कॉलेजला डायरेक्ट जायचं आहे तुम्हाला. आणि तिथं जाऊन आपल्या कोर्सला जर तिथं ॲडमिशन त्या दिवशी शिल्लक असेल तर फीस भरून लगेच ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे. फीस भरली की ॲडमिशन कन्फर्म होऊन जाईल. आणि एक विशेष म्हणजे तर ह्याची तारीख अगोदर कमी होती तारीख अगोदर. तर यांनी काय केलेलं आहे, जी स्पॉट राऊंड वॅकन्सीज ॲडमिशन करण्याची जी शेवटची तारीख आहे ती वाढवून 29 जुलै 2024 केलेली आहे.
म्हणजे ह्या स्पॉट राऊंड व्हॅकन्सीजला तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर 29 जुलै 2024पर्यंत तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. परंतु माझं रिकमेंडेशन आहे, मी तुम्हाला सांगतो आहे की जागा ही खूप कमी राहिली आहेत स्पॉट राऊंडला. त्याच्यासाठी तुम्ही ही 29 जुलै तारीख संपण्याची वाट बघू नका. जर तुमच्याकडे पैसे असतील तुमच्याकडं आणि तुम्हाला कन्फर्म असेल की आपल्याला ॲग्रिकल्चर प्रोग्रामला ॲडमिशन घ्यायचंच आहे तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. कारण ही सुद्धा जागा 29 तारखेपर्यंतची वाट बघत बसला तर कदाचित म्हणतोय मी, कन्फर्म नाही, कदाचित तुम्ही जावजीपर्यंत 29 तारखेची वाट बघितला, जावजीपर्यंत ह्या जागा संपून जातील. कारण स्पॉट ॲडमिशन आहेत. जर एखाद्याला वाटलं आता इथं सोलापूरचं सेंटर आहे, लोकमंगल कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर वडाळा सोलापूर, जर एखाद्याला वाटलं उद्यान विद्या पदविका आहे, ह्याला एकूण 11 जागा आहेत, तर 11 जागेमध्ये जर त्याला विद्यार्थी मिळाले तर कॅटेगरीचे उद्याच मिळाले सोमवारी, तर आता आज तर रविवार आहे, आज बंद आहे, बरं उद्या म्हणजे उद्या 22 तारीख आहे, 22 जुलैला जर 11 विद्यार्थी जाऊन पोहोचले सेंटरवर तर लगेचच 11 विद्यार्थ्याचं ॲडमिशन होऊन जातं. मग तुम्हाला कुठून मिळणार आहे ॲडमिशन? ठीक आहे ना. जर त्या सेंटरवरचं म्हणतो त्या सेंटरवर किती विद्यार्थी दररोज जाऊन ॲडमिशन करणार आहेत स्पॉट राऊंडला ह्याच्यावर अवलंबून आहे. एकाच दिवशी जर सगळे 11च्या 11 उद्यान विद्या पदविकेचे विद्यार्थी जाऊन पोहोचले तर ॲडमिशन क्लोज होऊन जाते. मग तुम्हाला दुसऱ्या सेंटरवरच ॲडमिशन घ्यावं लागेल, तुमच्या जवळच्या सेंटर मिळणार नाही तुम्हाला कदाचित. ठीक आहे. तर सर्वांना ॲडमिशनसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला कन्फर्म ॲडमिशन घ्यायचे असेल लवकरात लवकर ॲडमिशन घेऊन टाका. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. वंदे मातरम.